नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे दिनांक 20 डिसेंबर 2023। तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GS चा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की कोणाला 2023 चा मदन पाणी जीवन गौरव पुरस्काराने काय गौरविण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जावेद अख्तर। तर जावेद अख्तर यांना 2023 च्या मदन पाणी जीवन गौरव पुरस्काराने काय गौरविण्यात आलेला आहे। तर लगेचच आपण मदन पाणी जीवन गौरव पुरस्काराबद्दल जाणून घेऊयात। तर हा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर जावेद अख्तर यांना। तर कोणत्या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा, तर अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव का या ठिकाणी। तर याची जी घोषणा आहे तर तो कोणी केलेला आहे तर संयोजन समितीचे काय अध्यक्ष नंदकिशोर कगलीबाल यांनी काय याची घोषणा केलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, छत्तीसगड मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D विष्णुदेव साय। तर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी विष्णुदेव साय यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, कोणत्या राज्याने महिलांना मोफत बस प्रवास देण्याची महालक्ष्मी योजनेचा काय शुभारंभ केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेलंगणा। तर तेलंगणा राज्याने महिलांना मोफत बस प्रवास देण्यासाठी काय महालक्ष्मी योजनेचा काय शुभारंभ केलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोणते शहर करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D निगम्बो चीन। तर जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन निगम्बो हे कुठे आहे तर चीन। तर चीन या देशामध्ये काय होणार आहे। तर लगेचच आपण चीन या देशाबद्दल जाणून घेऊया। तर चीन या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत शी जिनपिंग, पंतप्रधान आहेत ली कियान, राजधानी आहे बेजिंग आणि तेथील चलन आहेत रेनबिन्युई। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B अर्जुन मुंडा। तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार हा अर्जुन मुंडा यांच्याकडे काय सोपवण्यात आलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D 11 डिसेंबर। तर 11 डिसेंबरला आपण आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणून काय साजरा करत असतो। तर लगेचच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात। तर 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जात असतो। 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 8 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जात असतो। 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो।
16 डिसेंबर विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 23 डिसेंबर किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7वा. मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजीव आनंद. तर मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे अध्यक्ष म्हणून राजीव आनंद यांची काही नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लगेचच आपण 2023 मध्ये जे काही महत्वाचे नियुक्त्या आहेत तर त्याबद्दल जाणूया. तर टाटा स्टील्सचे जागतिक MD आणि CEO म्हणून TV नरेंद्रन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच EDचे नवीन संचालक म्हणून राहुल नवीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो उपमहानिरीक्षक पदे कुलदीप द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच बाबा अनुसंशोधन केंद्राचे संचालक म्हणून विवेक बसिन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अध्यक्ष म्हणून नितीन गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून KN शांतकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्र भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून अरिदम बागची यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि वर्ल्ड स्टील्स असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून TV नरेंद्रन यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 8वा. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून माघार घेण्याची घोषणा कोणी केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इटली. तर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून माघार घेण्याची घोषणा इटली या देशाने केलेली आहे. तर लगेचच आपण इटली या देशाबद्दल जाणून घेऊयात. तर इटली या देशाचे अध्यक्ष आहेत सर्जिओ मट्टेरेला. पंतप्रधान आहेत जॉर्जिया मेलोनी आणि राजधानी आहे रोम. तसेच तेथील चलन आहेत इटालियन लिरा. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9वा. नवीनतम AI प्रकल्प जेमिनी हे कोणत्या कंपनीने लॉन्च केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुगल. तर नवीनतम AI प्रकल्प हा जेमिनी या कंपनीचे गुगल या कंपनीने काय लॉन्च केलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर कोणत्या राज्यातील तृणमूलचे खासदार मौवा मोईना यांना रोख रकमेच्या आरोपावरून काय लोकसभेमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. तर पश्चिम बंगाल या राज्यातील तृणमूलचे खासदार मौआ मोईना यांना रोख रकमेच्या आरोपावरून काय लोकसभेमधून हकालपट्टी करण्यात आलेली होते. तर लगेचच आपण पश्चिम बंगाल या राज्याबद्दल जाणून घेऊ. तर पश्चिम बंगाल या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. राज्यपाल आहेत CV आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता. तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत. सुंदरवन राष्ट्रीय उद्यान, गोरुमाला राष्ट्रीय उद्यान आणि जलदपारा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 3 महत्वाची धरणे आहेत. फरक्का, दुर्गापूर आणि कागसबागे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्त्वाची PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.